नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मे महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत। दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा 2025 जी आहे ती नुकतीच भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या स्पर्धेत जपान, मंगोलिया, नेपाळ, श्रीलंका, उझबेकिस्तान या देशांसह एकूण 21 देशांचे 170 पेक्षा जास्त ॲथलीट सहभागी झाले होते आणि यामध्ये भारताने 83 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक व 1 कांस्य पदक जिंकून पहिलं स्थान मिळवलेलं आहे। या स्पर्धेमध्ये भारत राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर जपान आहे, तिसऱ्या क्रमांकावर मंगोलिया, चौथ्या क्रमांकावर ओमान आणि 5व्या क्रमांकावर नेपाळ राहिलेला आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भारत। ही आहे आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा। जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो, तर लक्षात ठेवा की दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारताच्या बाहेरील पहिलं किंवा भारताच्या बाहेरील जगामधलं पहिलं योग विद्यापीठ जे आहे ते अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याचं नाव आहे विवेकानंद योग विद्यापीठ। पुढचा प्रश्न, 2027 मध्ये होणारी 10वी फिफा महिला विश्वकप स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब्राझील। नुकतीच थायलंडमध्ये फिफा काँग्रेस संपन्न झालेली आहे आणि यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे की 2027 मध्ये होणारी 10वी फिफा महिला वर्ल्ड कप ही स्पर्धा जी आहे ती आता या ब्राझील या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे। ही स्पर्धा किंवा फिफा महिला वर्ल्ड कप ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते। पहिल्यांदा 1991 या वर्षामध्ये आयोजित केली होती आणि लेटेस्ट किंवा शेवटची स्पर्धा 9वी जी आहे ती 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये संपन्न झाली होती। जिंकलेली आहे स्पेन या देशाने। आणि फिफा, इथे फिफाचा उल्लेख आलेला आहे। फिफा ही फुटबॉल या खेळाची जगामधली सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे। हिची स्थापना झाली होती 21 मे 1904 या दिवशी। मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमध्ये ज्युरिच या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत गियानी इन्फॅन्टिनो। ब्राझील आणि किंवा ही स्पर्धा आता 2027 मध्ये ब्राझीलमध्ये होते। ब्राझील मॅपमध्ये इथे आहे ब्राझील, राजधानी आहे ब्राझिलिया, राष्ट्रपती आहेत लुला दा सिल्वा, चलन आहे रियाल। ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश असून हा क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार जगामधला 5व्या क्रमांकाचा देश आहे। नेक्स्ट, पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई। पहिलं जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन जे आहे ते 1 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या संमेलनाचं अध्यक्षपद महाराष्ट्र किंवा या संमेलनाचं यजमानपद जे आहे ते महाराष्ट्र शासन भूषवत आहे आणि या संमेलनाला जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होत आहेत। पुढचा प्रश्न आहे, नुकतेच प्रकाशित झालेले रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन्स आहेत अरुण सिंगल, दुसरा ऑप्शन आहे देवेंद्र कुमार शर्मा, वरील दोन्ही आणि यापैकी नाही। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही। रामानुजन जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथमॅटिशियन हे पुस्तक अरुण सिंगल आणि देवेंद्र कुमार शर्मा या दोघांनी लिहिलेलं आहे। यात त्यांनी भारताचे महान गणितज्ञ रामानुजन यांचं अद्भुत जीवन आणि त्यांचं गणितातील योगदान याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही। रामानुजन किंवा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस आहे 22 डिसेंबर आणि हा 22 डिसेंबर भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे। 1 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस कामगारांचं कर्तृत्व साजरं करण्यासाठी आणि कामगारांच्या शोषणाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी, तसेच कामगारांचा सन्मान, त्यांची एकता आणि त्यांच्या अधिकारांच्या समर्थनार्थ साजरा केला जातो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 मे। नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच खालीलपैकी कोणाची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केलेली आहे। ते किंवा हे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई जे आहेत ते 14 मे 2025 या दिवशी आपल्या पदाची शपथ घेणार असून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पदावर राहणार आहेत। सध्या
भारताचे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि हे 13 मे 2025 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. भारताचं सर्वोच्च न्यायालय याची स्थापना झाली होती 26 जानेवारी 1950 या दिवशी. राज्यघटनेमधलं संबंधित कलम आहे कलम 124. भारताचे पहिले सरन्यायाधीश होते H.J. कानिया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश विचारला तर त्या असतील न्यायमूर्ती फातिमा बीबी. आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचा कार्यकाल जो आहे तो वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो. हे देखील मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांची नुकतीच 23 एप्रिल 2025 या दिवशी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 155वी. दादासाहेब फाळके ज्यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचं जनक म्हणून ओळखतो, त्यांचा जन्म झाला होता 30 एप्रिल 1870 या दिवशी आणि नुकतीच 30 एप्रिल 2025 या दिवशी यांची 155वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. त्यांचं मूळ नाव आहे धुंडीराज गोविंद फाळके आणि त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र हा 1913 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. हे आहेत भारताच्या चित्रपटसृष्टीचे जनक. इतरही काही जनक आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आधुनिक भारताचे जनक आहेत राजा राममोहन रॉय. आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाबाई नौरोजी. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत ह.ना. आपटे. आधुनिक मराठी कवितेचे जनक विचारलं तर केशवसूत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन आणि भारतीय अणुविज्ञानाचे जनक आहेत डॉक्टर होमी भाभा. प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे. 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राजधानी आहे मुंबई. सध्या राज्यपाल आहेत C.P. राधाकृष्णन. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 सदस्य आहेत. विधान परिषदेमध्ये 78 सदस्य आहेत. महाराष्ट्रामधून लोकसभेवर 48 आणि राज्यसभेवर 19 सदस्य निवडून जातात. हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट, मार्क कार्नी यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅनडा. कॅनडामध्ये नुकत्या संपन्न झालेल्या फेडरल निवडणुकांमध्ये मार्क कार्नी यांनी लिबरल पार्टीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे. त्यामुळे ते आता कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या विजयामुळे कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या काळामध्ये भारत कॅनडाचे बिघडलेले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. या मार्क कार्नी यांनी त्यांच्या प्रचारामध्ये स्पष्टपणे भारताशी संबंध सुधारण्यास प्राधान्य देण्याची भूमिका मांडली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 कॅनडा. कॅनडा मॅपमध्ये इथे आहे कॅनडा. राजधानी आहे ओटावा. पंतप्रधान आहेत मार्क कार्नी. चलन आहे कॅनडियन डॉलर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात आयुष्मान भारत दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 एप्रिल. आयुष्मान भारत दिन हा दरवर्षी आपल्या भारतामध्ये 30 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. आयुष्मान भारत योजना आहे. ही योजना आरोग्य सुविधांची आवश्यकता असलेल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने 2018 मध्ये लॉन्च केली होती. आणि या योजनेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकांचं जीवन बदलण्याच्या उद्देशाने दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस भारतामध्ये आयुष्मान भारत दिन म्हणून साजरा केला जातो. हा आहे 30 एप्रिल आयुष्मान भारत दिन. एप्रिल महिना नुकताच संपलेला आहे आणि एप्रिलमध्ये आपण इतरही काही महत्त्वाचे दिवस साजरे करतो. त्यामध्ये 5 एप्रिल जो आहे तो राष्ट्रीय समुद्री दिन आहे. 6 एप्रिलला विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आहे. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन आहे. 11 एप्रिलला सुरक्षित मातृत्व दिन आहे. 17 एप्रिलला जागतिक हिमोफिलिया दिन आहे. 19 एप्रिल जागतिक लिव्हर दिन. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन आहे. 22 एप्रिलला जागतिक पृथ्वी दिन. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन आहे. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन आहे. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन. 25 एप्रिलला आहे जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे. 29 एप्रिलला जागतिक नृत्य दिन आणि 30 एप्रिलला आयुष्मान भारत दिन. यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचे ऑप्शन्स आहेत 115व्या, 116व्या, 117व्या आणि 118व्या. याचं बरोबर तो तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.